श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावातील बरड शिवारात शेळके आणि ढोकचवळे यांच्या शेतात 15 दिवसात सलग चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे. सलग चौथा बिबट्या परिसरात आढळल्यानं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अजूनही 2 बिबटे परिसरात असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तर वन विभागाच्या कारवाईवर येथील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या एमआयडीसी परिसरात पकडून आणलेल्या बिबट्या निर्जन ठिकाणी सोडल्याचे गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिक करत आहेत. एकाच गट नंबरमधून 15 दिवसात 4 बिबटे जेरबंद होतात ही आश्चर्याची बाब आहे. शासनानं वन्यजीवांचं संरक्षण करावं, परंतु शेतकरी, शेतमजूर, सामान्य जीवाची पर्वा करण्याच्या दृष्टीने कायद्यामध्ये बदल करून प्रथम माणूस नंतर बिबट्या ही कायद्याची व्याख्या करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. वारंवार परिसरात बिबटे जेरबंद होत असल्यानं महिला, शेतकरी देखील घाबरले आहेत. परिसरातील बिबटे वन विभागाचे अधिकारी धरून कोणत्या भागात सोडतात याचा खुलासा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बिबट्याच्या भीतीनं मजूर शेतात काम करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने अक्षरशः जमिनी पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिंजऱ्यांची वाहतूक करणं, पिंजऱ्याजवळ भक्ष्याची व्यवस्था करणं, बिबट्या जेरबंद होईपर्यंत भक्ष्याला चारा पाण्याची सोय करणं असे विविध सहकार्य देखील स्थानिक शेतकरी नेहमीच करतात. सदर बिबट्या जेरबंद करण्याकामी विजय ढोकचवळे, शेखर ढोकचवळे, महेश मरकडे, योगेश काळवागे, निलेश साबदे, प्रकाश अभंग, महेश ढोकचवळे, सचिन शेळके, गणेश माळी आदींनी मोलाचे सहकार्य केले. मी ग्रामस्थ खंडाळा विजुनाना ढोकचवळे. आमच्या खंडाळा गावाच्या उत्तरेला बरड भागामध्ये गेल्या 5 मेला, 7 मे, 14 मे आणि आजच्या 20 मेला असे सलग 4 बिबटे जेरबंद झाले आहेत. या बिबटे जेरबंद झाले, परंतु हे गणेश माळी आहेत, यांचे 8-10 दिवसापूर्वी यांच्यावर सुद्धा त्यांनी जीवघेण्या हल्ल्यातून हे बचावले आहेत. तर आमच्या भागामध्ये सलग 15 दिवसाच्या अंतरात 4 बिबटे जेरबंद होणे आणि आम्हाला शेती करावं का न करावं, शेतमजूर, शेतकरी इतका भयभीत झालाय. आणि हे कुठंतरी शासनाने अधोरेखित करावं की हे बिबटे स्वतः धरल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला दाखवावं की आम्ही वंतारात नेले का, तुम्ही जुन्नरला नेले का, तुम्ही विद्यापीठात नेले, याची व्यवस्था कुठे केली ते सांगावं. कारण आमच्या इथे प्रत्यक्षदर्शी असे काही व्यक्तिमत्व आहे की एमआयडीसीच्या निर्जन स्थळामध्ये त्यांनी बिबट्या सोडताना, छोट्या हत्तीमधून बिबट्या सोडताना बघितलेलं आहे. खंडाळ्याच्या खालच्या भागामध्ये, 12 जांभळीच्या भागामध्ये बिबट्या सोडताना आमच्या ग्रामस्थांनी पाहिले आहेत. आमच्या म्हणजे असे प्रत्यक्ष आम्हाला सांगतात ये. आणि बिबटे हे आमच्या इथं वारंवार सोडतात. 4 बिबटे धरल्याच्या नंतर रात्री 10 वाजता हा बिबट्या जेरबंद झाला. 12 वाजता आमच्या इथं चव्हाण याचे राजेंद्र चव्हाण त्यांना 2 पुन्हा बिबटे आडवे झाले. तर शासनाने या बिबट्याचं संरक्षण बिबट्याचं करायचं का माणसाचं करायचं हे शासनाने आता कुठंतरी विचारात घ्यायला पाहिजे की माणूस महत्वाचा का तुम्हाला बिबट्या महत्वाचा आहे. आज अशी परिस्थिती झाली, बिबट्याचं तर आहेच, परंतु आम्हाला जी लाईट भेटती ती रात्री अपरात्री भेटती. त्या लाईट रात्री असल्यामुळं बिबट्याची भीती. परंतु परत अशी परिस्थिती झाली का गावात जवळजवळ 10 ते 15 शेतकऱ्यांच्या मागच्या आठवड्यात केबली चोरून नेल्या. या केबली चोरांचा बंदोबस्त पण झाला पाहिजे आणि हा बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि आम्हाला ही लाईट कंटिन्यू दिवसा भेटली पाहिजे, ही शासनाकडे आम्ही मागणी करतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आता या एका गट नंबर मध्ये आपल्या शेतात आज आता 4था बिबट्या धरला गेलेला आहे. 3ऱ्या बिबट्याच्या वेळी आम्ही शंका व्यक्त केली होती वन खातं इथं सोडतो म्हणून, पण त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आमचे स्थानिक 2-3 ग्रामस्थांनी प्रत्यक्षदर्शी सोडताना पाहिलेले. आणि दुसरी गोष्ट, हा जो पिंजरा आहे, ही जी व्यवस्था आहे, वन खातं कुठल्याही प्रकारचे स्वतः पिंजरा आणणं वगैरे काही करत नाही. आता आमच्या शेतकरी मंडळींनी सगळ्यांनी स्वखर्चाने हा पिंजरा एका ठिकाणाहून दुसऱ्या गावावरून आणलेला आहे. त्याच्यानंतर याच्यात भक्ष्य ठेवणं असेल, हे भक्ष्य ठेवण्याचं काम सुद्धा शेतकरी वर्गालाच करावं लागतं. कोणत्याही प्रकारचा खर्च वन खातं करत नाही. ज्यावेळी बिबट्या जेरबंद होतो, जेरबंद झाल्याच्या नंतर पुन्हा यांनी सरकारने जिथं व्यवस्था केली तिथं न सोडता पुन्हा या ठिकाणी सोडतात आणि तेच बिबटे पुन्हा येऊ राहिले. आता हे 4 धरले आणि अजून 2 प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले, असे एकूण 6 बिबटे झालेले आहेत. तेव्हा वन खातं फक्त म्हणजे पिंजरा उचलणं आणि इथं स्थानिक गाव पातळीवरच सोडणं एवढंच काम आहे की काय वन खात्याला, याची काय आम्हाला याच्या बाबतीत शंका आहे. तेव्हा सरकारने याच्यावर म्हणजे सखोल या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. काय नाव तुमचं? प्रताप बाबासाहेब वाघ. काय पाहिलं नेमकं तुम्ही? मी माझ्या चुलत्या का चाललो होतो तेव्हा मी बिबट्या सोडत आणि पाहिलं. कोणत्या ठिकाणी? एमआयडीसी श्रीरामपूर. अच्छा, कधीची घटना असेल? 2 दिवसापूर्वी.
माझं नाव सोनाली रवींद्र ढोकचवळे आहे. मी सर्वसामान्य शेतकरी महिला आहे. माझे मिस्टर गाडीधंदा असल्यामुळे कायमस्वरूपी बाहेर असतात. मी शेतामध्ये एकटी येते रोज. आम्हाला सध्याला 15 दिवस झाले तेव्हापासून बिबट्याची भीती निर्माण झालेली आहे. 15 दिवसापासून माझ्या शेतामध्ये ऊस खुरपणे व भुईमूग खुरपणीचं काम चालू आहे. पण या बिबट्याच्या भीतीमुळे माझ्याकडं कोणीच मजूर कामाला येत नाही. सर्वसामान्य शेतकरी शेती करणं मुश्किल झालेलं आहे. आता माझी शेती बलडाला चंद्रशेखर ढोकचवळे यांच्या शेजारी आहे. मी रानामध्ये एकटीच असते. त्याच्यामुळे या भटक्या जनावरांचं काहीतरी सोय करावी असं माझी नम्र विनंती आहे. काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे. याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे व धरलेली जनावरं जवळच सोडण्यात येत आहे. 15 दिवसापासून 4था बिबट्या धरण्यात आलेला आहे. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.